तर कॅन्सरविषयी बऱ्याचशा लोकांमध्ये संभ्रम आहे किंवा कॅन्सर झाला म्हणजे मृत्यूच, याच्याविषयी दुसरा पर्यायच नाही, अशी बऱ्याचशा लोकांची धारणा असते की कॅन्सर झाला म्हणजे आता सर्व काही संपलं. तर अशा लोकांना तुम्ही काय सजेस्ट करू शकाल? अगदी चुकीचं आहे. ठीक आहे. लोक असं बघा, सगळ्यात आधी कॅन्सर डायग्नोज झाल्या झाल्या पेशंटचा कॅन्सरचा ट्यूमर फुटत नाही किंवा पसरत नाही. पेशंटला डायग्नोज झाल्या झाल्या तो आधी डिप्रेस्ड होतो. ठीक आहे. मग विचारतो, नक्की रिपोर्ट माझंच आहे ना, एक तर परत परत क्रॉस चेक करता का? ठीक आहे. असं कसं काय शक्य होईल? मी काय करत होतो, मी आयुष्यात काय असं केलं की जेणेकरून मलाच असं झालं? तर पेशंट सगळ्यात आधी डिप्रेस्ड होतो. त्यासाठी आपण पेशंटला सायकोलॉजिकल लेवलला पण ट्रीट केलं पाहिजे. म्हणून सायको ऑन्कोलॉजीचं पण एक खूप मोठा रोल आहे. ठीक आहे. तर तुमचा प्रश्न एकदा परत विचारा. माझं असं म्हणणं होतं की कॅन्सर उपचार किंवा कॅन्सर उपचाराविषयी लोकांना अजून एवढा पूर्ण माहिती नाही किंवा संभ्रम आहे. कॅन्सर म्हटलं की मृत्यूच. कॅन्सर इज नॉट अ डेथ सेंटेन्स. ठीक आहे. कॅन्सर झाल्यावर आपण त्याला कंट्रोल अशा प्रकारे करू शकतो की कमीत कमी ह्या आजारामुळे तरी पेशंटची मृत्यू होणार नाही, याची आपण काळजी घेण्याची प्रयत्न करू शकतो.